हाय, मी प्राध्यापक गजानन खरात आणि आजचा आपला टॉपिक आहे ह्यूमन हेल्थ अँड डिसीज. यामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे एड्स. एड्स स्टँड फॉर ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम, AIDS. या आजाराबद्दल बऱ्याचशा चर्चा झालेल्या असतात, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, परंतु आज आपण थोडक्यात याबद्दल माहिती घेऊ जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये क्वेश्चन कसे कव्हर करता येतील. एड्स हा डिसीज पॅन्डेमिक आहे. पॅन्डेमिक म्हणजेच जगभर पसरलेला हा डिसीज आहे. एड्स इज नॉट कॉन्जिनायटल डिसीज, म्हणजे हा अनुवंशिक आजार नाही आहे. परंतु या आजाराबद्दल आज आपल्याला डिस्कस करायचं आहे की मोड ऑफ इन्फेक्शन, ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन, त्यानंतर ट्रीटमेंट, त्यानंतर प्रिव्हेन्शन मेजर्स, आणि राहिले तर आपण पाहू शकतो की कोणते औषधं याच्यावरती वापरले जातात. तत्पूर्वी आपल्याला एड्सबद्दल थोडी हिस्टॉरिकल माहिती घ्यायची आहे आणि याच्याबद्दल कॉमन काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये जर का आपल्याला थोडा प्रश्न जर का बाजूचा विचारला गेला तर त्याचा आन्सर आपल्याला देता आलं पाहिजे. जसं एड्स हा पहिल्यांदा जगामध्ये रिपोर्टेड झाला किंवा फर्स्टली इन वर्ल्ड इट इज रिपोर्टेड इन USA, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क 1981. त्यानंतर भारतामध्ये हा पहिल्यांदा रिपोर्टेड झाला 1986, चेन्नई, तामिळनाडू. भारतामध्ये सर्वात जास्त पेशंट जर का एड्सचे असतील तर ते तामिळनाडूमध्ये आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरती आपला महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर का एड्स पेशंट असतील तर ते मुंबईमध्ये आहेत, पण जर का जिल्हावार प्रमाण जर का आपण पाहिलं तर हे आपल्याला सांगलीमध्ये आढळतात. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एड्स हा इतका भयानक आजार आहे की ज्या आजाराला आपण इग्नोरन्स करू शकत नाही, म्हणून मग या आजाराकडे आपलं सर्वात जास्त लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणून अभ्यासामध्ये तसंही जीवनामध्ये याच्याबद्दल माहिती असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. एड्स हा आजार किंवा एड्स इज कॉज विथ द हेल्प ऑफ वन व्हायरस नोन ॲज HIV, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. हा व्हायरस जो आहे हा सुद्धा मजेदार आहे, कारण या व्हायरसचं जे कन्व्हर्सेशन आहे किंवा ट्रान्समिशन आहे किंवा म्युटेशन आहे हे वेळोवेळी बदललेलं आहे. म्हणून मग या एड्सबद्दल माहिती घेत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा पार्ट पाहायचा आहे तो कुठला, तर हा आपल्याकडे वयोगट 20 पासून 49 वर्षाच्या वयोगटामध्ये सर्वात जास्त पाहायला जातो. आणि याचं ट्रान्समिशन जे आहे हे ट्रान्समिशन वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला झालेलं दिसतं. एड्सच्या नियंत्रणासाठी आणि कंट्रोलसाठी भारताने नॅको एक ऑर्गनायझेशन निर्माण केलेली आहे, ज्याला आपण नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणतो, जिचं इस्टॅब्लिशमेंट 1992 मध्ये झालेलं आपल्याला आढळतं. जगामध्ये एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी 1 डिसेंबर हा एड्स डे म्हणून साजरा केला जातो, ज्या दिवसाला शिका, ऐका आणि जगा हा नारा दिला जातो, जेणेकरून आपण आपलं संरक्षण या आजारापासून करू शकलो पाहिजे. या आजारावरती ट्रीटमेंट आहे, परंतु कशासाठी, तर फक्त जीवन हे लांबवण्यासाठी. हा क्युरेबल डिसीज नाही आहे, इट इज नॉट अ क्युरेबल डिसीज, म्हणून याचा अंत आहेच, परंतु आजचं मरण उद्यावरती नेण्यासाठीच फक्त आपल्याकडे ट्रीटमेंट आहे. या आजारावरती सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जपान सरकारकडून मदत केली जाते महाराष्ट्रामध्ये नियंत्रणासाठी. आता ह्या झाल्या काही जनरल गोष्टी, परंतु हा आजार होतो कशाने, तर इट इज कॉज विथ द हेल्प ऑफ वन व्हायरस नोन ॲज HIV. आणि HIV असं काय घडतं की HIV इज डायरेक्टली एंटर इन टू CD4T हेल्पर सेल्स ऑफ लिम्फोसाइट. हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या शरीरामध्ये इम्युन सिस्टीम डेव्हलप करणाऱ्या ज्या CD4T सेल्स असतात त्यालाच ते डिस्ट्रॉय करतो, आणि तो डिस्ट्रॉय झाल्यामुळे आपल्या शरीरामधली इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारशक्ती ही नाहीशी होते, आणि त्याच्यातनं आपल्याला एड्ससारखा भयानक असा आजार होतो, ज्याची ट्रीटमेंट अजूनही अस्तित्वात आलेली नाही. परंतु याच्यावरती एक लस तयार करण्याचं चाललेलं आहे. स्वीडन या देशामध्ये GP160 नावाची लस डेव्हलप करण्याचा एक प्रयत्न चाललेला आहे. आता आपण पाहू HIV थोडासा इतिहास की HIV इतका भयानक कसा झाला. HIV हा सुरुवातीपासून इतका भयानक नाही आहे. HIV स्टँड फॉर ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. हा सुरुवातीला सायमियन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस म्हणून प्रसिद्ध होता, SIV. मग या SIVचं ट्रान्समिशन झालं HIV1 आणि HIV2 मध्ये. HIV1 म्हणजेच आजचा HIV. म्हणजेच आपण पाहतो की हा जो व्हायरस आहे हा व्हायरस सर्वात पहिले सापडला किन्शासा या देशामध्ये, म्हणजे पूर्वी त्याला काँगो म्हणायचे, पण आता त्याला किन्शासा म्हणतात. आणि याचं रूपांतर झालं कशामध्ये, HIV मध्ये. परंतु हा आला कुठून, तर हा सुरुवातीला SIV म्हणून असायचा गोरिला आणि चिंपॅन्झीज, ज्याला आपण नॉन ह्युमन प्रायमेट्स असं म्हणतो, आणि यांना खाऊन लोकांच्या बॉडीमध्ये याचं म्युटेशन झालं, आणि म्युटेशन झाल्यानंतर याचं नामकरण झालं, त्यालाच आपण आज HIV असं म्हणतो.
दुसरा एक स्टेन्स आहे HIV-2, हा जनरली सेंट्रल आफ्रिकेमध्ये वगैरे सापडतो आणि हा आपल्याला इतका घातक आढळत नाही. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये HIVलाच HTLV-3 असे म्हणायचे. आता हे जनरली घटना जर का आपल्या लक्षात आल्या तर याच्या संबंधित जर क्वेश्चन विचारले तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येतील. त्याबरोबर आपण आता पाहतोय की आपल्याला एड्सबद्दल थोडी टेक्निकली आणि लाईन टू लाईन आणि पॉईंट टू पॉईंट माहिती घ्यायची आहे, जी आपल्या टेक्स्टबुकमध्ये अवेलेबल आहे. HIV stand for Human Immunodeficiency Virus. It is a member of group of virus called as a retrovirus. म्हणजे आपण पाहतोय की HIV हा रिट्रोव्हायरसच्या ग्रुपचा एक मेंबर आहे, ज्यामध्ये एन्व्हलप आहे. इट इज एन्क्लोजिंग अ सिंगल स्टँडर्ड RNA जिनोम. एन्व्हलप व्हायरस असून या व्हायरसच्या बाहेरच्या साईडने आपल्याला ग्लायकोप्रोटीनचे स्पाइक्स दिसतात. तर आतमध्ये एक कॅप्सिड आहे आणि त्या कॅप्सिडच्या आतमध्ये सिंगल स्टँडर्ड RNA आपल्याला दिसतात. The HIV attacked to immune system and leave the body vulnerable to a variety of life-threatening infections. त्यामुळे आपण पाहतो की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स हा तयार करू शकतो, ज्यामुळे आपली बॉडी फार कॉम्प्लेक्समध्ये जाते. HIV earlier known as HTLV-3, that is known as Human T-cell lymphotropic virus 3. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये HIVला HTLV-3 म्हणायचे. याचा लॉंग फॉर्म असायचा ह्युमन टी सेल लिम्फोट्रोपिक व्हायरस 3. HIV हॅज प्रोटीन कॅप्सूल और कॅप्सिड कंपोज ऑफ 2 आयडेंटिकल सिंगल स्टँडर्ड RNA विथ असोसिएशन ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. आताच आपण पाहिलं आहे की HIV जो आहे हा कॅप्सूल किंवा कॅप्सिडने कव्हर केलेला आहे, परंतु याच्या आतमध्ये आपल्याला सिंगल स्टँडर्ड RNA आढळतात, ज्याचं असोसिएशन हे एका एन्झाईमसोबत असतं. त्या एन्झाईमचं नाव आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. आता HIV रिप्लिकेट्स इन ॲक्टिवली डिवायडिंग T4 लिम्फोसाइट्स अँड डिस्ट्रॉय देम. जनरली आपण पाहतो की आपली रोगप्रतिकारशक्ती किंवा इम्युन सिस्टीम ज्यामुळे असते त्याला आपण लिम्फोसाइट्स म्हणतो, याला अटॅक करतो आणि अटॅक केल्यानंतर HIV त्याच्या आतमध्ये जाऊन रिप्लिकेट होतात. त्याचा मेकॅनिझम आपण पाहणारच आहे. त्यापूर्वी आपल्याला पाहावं लागेल की HIV कुठे आढळतो. HIV जनरली फाउंड इन ब्लड, सीमेन, also in preseminal fluid, CSF. CSF stand for cerebrospinal fluid in a great concentration. म्हणजे सर्वात जास्त HIV आपल्याला आढळतो तो कशामध्ये, तर रक्तामध्ये, वीर्यामध्ये आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये. सोबतच हा HIV आपल्याला आढळतो टीयर्स, सलायवा, ब्रेस्ट मिल्क, युरिन, वजायनल सिक्रिशन, सर्वायकल फ्लुइड, नर्वस सिस्टीम टिश्यू इन अ लो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपल्या रक्तामध्ये, वीर्यामध्ये आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइडच्या सोबतच HIV आपल्याला पाहायला मिळतो आपल्या अश्रूंमध्ये, आपल्या तोंडामध्ये असलेल्या थुंकीमध्ये, त्यानंतर आईच्या दुधामध्ये, त्यानंतर लघवीमध्ये, त्यानंतर वजायनल सिक्रिशन्स म्हणजे योनी मार्गामध्ये असलेल्या फ्लुइडमध्ये, सर्वायकल फ्लुइड आणि नर्वस सिस्टीमच्या फ्लुइडमध्ये सुद्धा हा आढळतो. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ओन्ली ब्लड, सीमेन, वजायनल सिक्रिशन्स, ब्रेस्ट मिल्क ट्रान्समिट द इन्फेक्शन. म्हणजे इन्फेक्शन HIVचं होण्यासाठी रक्त, वीर्य किंवा योनी मार्गातील सिक्रिशन किंवा ब्रेस्ट मिल्क हेच महत्त्वाचे असतात. बाकीच्या ठिकाणाहून याचं इन्फेक्शन ट्रान्समिट होत नाही. आता आपण पाहू ट्रान्समिशन ऑफ HIV इन्फेक्शन. आता ट्रान्समिशन ऑफ HIV इन्फेक्शन जनरली ऑकर्स बाय नंबर 1 सेक्झुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. आता इन्फेक्टेड पर्सनसोबत सेक्झुअल कॉन्टॅक्ट जर का आला तर याचं इन्फेक्शन होतं. आता सेक्झुअल कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, इन्क्लुडिंग ओरल सेक्स, वजायनल सेक्स अँड ॲनल सेक्स. नंबर 2 बाय ट्रान्समिटिंग द कंटॅमिनेटेड ब्लड अँड ब्लड प्रॉडक्ट. म्हणजे आपण पाहतोय की जर का इन्फेक्शियस पर्सनचं ब्लड किंवा ब्लड प्रॉडक्ट जसे आपण पाहतोय प्लेटलेट्स वगैरे हे जर का ट्रान्समिट केले तर त्याने सुद्धा एड्स किंवा HIVचं इन्फेक्शन ट्रान्समिट होऊ शकतं. त्यानंतर नंबर 3 आहे बाय शेअरिंग इन्फेक्टेड निडल
इन केस ऑफ इंट्राव्हेनस ड्रग ॲब्युजेस. आता यामध्ये हे सर्वांना माहिती आहे की इन्फेक्टेड निडल्स आणि सिरीज जर का आपण वापरल्या त्याने सुद्धा आपल्याला HIV ट्रान्समिशन होऊ शकतं. यामध्ये आपण पाहता की इंट्राव्हेनस ड्रग ॲडिक्शन्स किंवा कधीकधी आपण पाहतो स्किन पिअर्सिंग, म्हणजे जसं तुमचं नाक टोचणे, कान टोचणे किंवा मग काही लोक जे असतात ते स्किनवरती वेगवेगळ्या ठिकाणी पिअर्सिंग करतात, त्याने सुद्धा, ज्याच्यामध्ये टॅटू वगैरे सुद्धा येतात, टॅटूइंग वगैरे करणे सुद्धा येतं, त्याने सुद्धा आपण पाहतो की इन्फेक्शन ट्रान्सफर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नंबर 4 आहे फ्रॉम सेक्झुअल पार्टनर्स. त्यानंतर आपण पाहता की याचं ट्रान्समिशन अजून काही ठिकाणी होतं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ट्रान्सप्लांटेशन. ट्रान्सप्लांटेशन म्हणजेच काय, जसं आपण पाहता की काही ऑर्गन ट्रान्सप्लांट केले जातात तर त्या ट्रान्सप्लांटेशनमध्ये सुद्धा HIV ट्रान्समिट होऊ शकतो. सोबतच ट्रान्सप्लासेंटलसुद्धा होतं, म्हणजेच एखादी स्त्री जर का HIV इन्फेक्टेड असेल आणि तिच्या गर्भधारणा जर का झालेली असेल किंवा ती प्रेग्नंट जर का असेल तर त्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ते ट्रान्समिट होऊ शकतं. सोबतच इट इज मॅटर्नल फिटल ट्रान्समिशन ड्युरिंग प्रेग्नन्सी ऑर ड्युरिंग बर्थ ऑर ब्रेस्ट फीडिंग, म्हणजे आई जेव्हा मुलाला दूध वगैरे जर का पाजत असेल तेव्हासुद्धा याचं ट्रान्समिशन शक्य होताना आपल्याला आढळतं. दॅट इज द ट्रान्समिशन मोड ऑफ HIV. आता आपण पाहू मेकॅनिझम ऑफ इन्फेक्शन ऑफ HIV, की जनरली HIV आपल्या लिम्फोसाइट्सवरती किंवा T सेल्सवरती किंवा T हेल्पर सेलवरती कसा अटॅक करतो. ज्या वेळेला इन्फेक्शन होतं मीन्स आफ्टर गेटिंग इन टू द बॉडी ऑफ द पर्सन द व्हायरस एंटर इन टू मॅक्रोफेजेस वेअर RNA जिनोम ऑफ द व्हायरस रिप्लिकेट्स टू फॉर्म व्हायरल DNA. आता याचा सरळ एक असा अर्थ असतो कुठला, की आपण पाहताय की जेव्हा इन्फेक्टेड HIV किंवा इन्फेक्शन होतं तेव्हा HIV सुरुवातीला लिम्फोसाईटच्या ॲडसॉर्प्शनसाठी येतो, म्हणजेच बाहेरच्या कवरवरती येतो. त्यानंतर हा लिम्फोसाईटमध्ये ओढला जातो आणि लिम्फोसाईटमध्ये ओढला गेल्यानंतर याचे जे RNAचे सिंगल स्टँड्स आहेत ते सेपरेट होतात आणि त्यासोबत त्या ठिकाणी असलेले आपण पाहतो की एन्झाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजसुद्धा सेपरेट होतात. त्यानंतर हा जो RNA आहे that RNA that macrophages continue to produce virus and in this way the act like a HIV factory. आता थोडंसं मी तुम्हाला समजून सांगू शकतो ते कुठलं, की T लिम्फोसाईट जेव्हा इन्फेक्ट होतात त्यावेळेला HIVचं जे आहे ते मल्टिप्लिकेशन होतं RNAचं आणि हा RNA न्यूक्लियसमध्ये जाऊन लिम्फोसाईटच्या DNAला अटॅच होतो आणि DNAला अटॅच झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉपीज तयार केल्या जातात. RNAच्या कॉपीज तयार केल्या जातात आणि या RNAच्या कॉपीजमध्ये जेव्हा कॅप्सिड किंवा प्रोटीन्स अवेलेबल होतात त्यावेळेला त्या ठिकाणी HIVची रूपांतर होतं इन अ कंप्लीट व्हायरस आणि हे कंप्लीट व्हायरस लिम्फोसाईटला डिस्ट्रॉय करतात आणि तिथनं ते रिलीज होतात आणि या ठिकाणी लिम्फोसाईट जी आहे ही एक HIVची फॅक्टरी म्हणून पुढे कामात येते किंवा ती रूपात येते आणि त्यानंतर ही डिस्ट्रॉय झालेली लिम्फोसाईट मोकळी करते किंवा फ्री करते HIVला आणि हेच HIV मग वेगळ्या किंवा दुसऱ्या लिम्फोसाईटला इन्फेक्ट करतात आणि तिथे सुद्धा मग HIVची फॅक्टरी सुरू होते. या अनुसार आपल्या शरीरामध्ये असलेल्या लिम्फोसाईट जे आहेत यांचं प्रमाण एकाएकी कमी होतं, रिड्युसिंग द नंबर ऑफ लिम्फोसाईट, त्यातल्या त्यात स्पेशली CD4 T सेल्स आणि मग त्यामुळे आपण पाहतोय की 200 सेल्स पर क्युबिक MM हा रेट इथे आपल्याला पाहायला मिळतो. आणि असं होत असतानाच मग शरीरामध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये काही सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. Symptoms of AIDS. During this period, the person suffers from bouts of fever, diarrhea and weight loss. आता पर्सनचं वेट लॉस हे आपण पाहतो आहे की एका महिन्यामध्ये 10% बॉडी वेट लॉस होतं. सोबतच ड्यू टू डिक्रीज इन अ नंबर ऑफ हेल्पर T lymphocyte, the person starts suffering from infection that could have been otherwise overcome, such those bacteria especially mycobacterium. आता आपण पाहतो की इम्यून सिस्टीम जर का कमी होत असेल तर आपल्या शरीरावरती बाकीचे बॅक्टेरिया जे आहेत हे अटॅक करायला लागतात. त्यामध्ये स्पेशली मायकोबॅक्टेरियम हे बॅक्टेरिया जास्त महत्त्वाचे असतात. सोबतीलाच काही व्हायरसेस, फंगाय आणि इव्हन काही पॅरासाईटसुद्धा बॉडीवरती अटॅक करतात. त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे टोक्झोप्लाझ्मा, म्हणजे आपण पाहता की टोक्झोप्लाझ्मा किंवा अजून यालाच जनरली टोक्झोप्लाझ्मासुद्धा म्हटलं जातं. या टाईपचे काही पॅरासाईट आपल्या बॉडीवरती अटॅक करतात. The patient becomes so immune deficient that
इज अनेबल टू प्रोटेक्ट हिमसेल्फ अगेन्स्ट दिस इन्फेक्शन. आणि यामध्ये पुरुष किंवा स्त्री जी आहे ही इतकी इम्युन डेफिशियंट होते, रोगप्रतिकारशक्ती एकदम कमी होते, त्यामुळे ही कोणत्याच रोगाला प्रतिकार करू शकत नाही. आणि यामध्ये आपण पाहत आहे की बरेचदा आपल्याला अजून काही सिम्पटम्स पाहायला मिळतात. त्या सिम्पटम्समध्ये याच सिम्पटम्सला जनरली ARC असं म्हटलं जातं. ARC म्हणजेच काय? एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्सेस. यामध्ये अनएक्सपेक्टेड डायरिया म्हणजे एकाएकी डायरिया येणे आणि हा डायरिया जवळपास महिना दीड महिन्यापर्यंत बॉडीमध्ये राहणे, त्यानंतर लास्टिंग लॉंगर दॅन द 1 मंथ, त्यानंतर फटीग, मेलेस, लॉस ऑफ वेट, त्यानंतर फीवर. त्यात महत्त्वाचं म्हणजे नाईट स्वेट म्हणजे रात्रीच्या वेळेला खूप जास्त घाम वगैरे जाणे, त्यानंतर सॉलोन लिम्फ ग्लँड्स म्हणजे आपले टॉन्सिल्स वगैरे आहेत किंवा काखेमध्ये जांघेमध्ये गाठी निर्माण होते. आणि सोबतीलाच आपण पाहतो की आपल्याकडे वीकनेस खूप जास्त आलेला आपल्याला दिसून येतो. एड्समध्ये जेव्हा पेशंट लास्ट स्टेजला जातो किंवा एंड स्टेजला जातो त्यावेळेला काही सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या सिम्पटम्समध्ये जनरली न्यूमोनिया, ट्युबरक्युलोसिस आणि कॅन्सरसारखे जर आजार दिसतात. कॅन्सरमध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आहे कॅपोसिस सार्कोमा. यालाच आपण त्वचेचा कर्करोग असं म्हणतो किंवा स्किन कॅन्सरसुद्धा म्हणतो. आणि याचमध्ये आपल्याला महत्त्वाचा एक पार्ट आढळतो तो आहे मेनिंजायटिस. परीक्षेमध्ये विचारलेला आहे कॅपोसिसबद्दल, मेनिंजायटिसबद्दल आणि एड्सच्या सिम्पटम्समध्ये सुद्धा हा प्रकार आपल्याला उघडकीस येतो. त्यानंतर आहे डायग्नोसिस ऑफ HIV ऑर एड्स. जर का एखाद्याला एड्स झाला किंवा नाही झाला हे कशावरून ठरवायचं, तर यासाठी काही डायग्नोसिस आपल्याकडे आहेत. परीक्षेमध्ये बरेचदा हे विचारलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पहिला आहे एलिझा टेस्ट. एलिझा स्टँड फॉर एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट एसे, ELISA, एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट एसे. ही जर का टेस्ट आपण केली तर यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे स्ट्रेन्स आढळू शकतात. दुसरी टेस्ट आपल्याकडे आहे ती आहे HIV अँटीबॉडीज टेस्ट. HIV अँटीबॉडीज टेस्ट ही एक प्रायमरी टेस्ट असते. ही टेस्ट केल्यानंतर कन्फर्मेशनसाठी एलिझा टेस्ट वगैरे करत असतात. त्यानंतर तिसरी टेस्ट आपल्याकडे आहे ती आहे वेस्टर्न ब्लॉट टेस्ट. आणि चौथी एक टेस्टसुद्धा आपल्याकडे आहे त्यालाच आपण HIV डिपस्टिक टेस्ट असं सुद्धा म्हणतो. जेणेकरून पर्सन हा HIV बाधित आहे का नाही हे ठरवलं जातं आणि त्यानुसार मग त्याची ट्रीटमेंट वगैरे सुरू केली जाते. आता पाहू आपण ट्रीटमेंट ऑफ एड्स ऑर HIV. आता ॲक्च्युली ट्रीटमेंट ही कशासाठी आहे आपण आधीसुद्धा बोललेलो आहे की फक्त प्रोलॉंगिंग ऑफ लाईफ यासाठी इकडे ट्रीटमेंट असते. एड्स हा पूर्णतः बरा होत नाही म्हणून आपण याला एड्स हॅव नो क्युअर. प्रिव्हेन्शन इज अ बेस्ट ऑप्शन. दॅट इज डोंट डाय ऑफ इग्नोरन्स. म्हणजे आपण अशा पद्धतीच्या घटनांना इग्नोरन्स करायचं नाही म्हणून आपण एड्सपासून वाचू शकतो. परंतु तरी ट्रीटमेंट आपण पाहतो आहे की अँटीरिट्रोव्हायरल थेरपी ही जी एक प्रकारची ट्रीटमेंट आहे ही केली जाते. ज्याच्यामध्ये आपण पाहतो आहे की अँटीरिट्रोव्हायरल थेरपी सप्रेस द रिप्लिकेशन ऑफ द HIV इन द बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेव्हा HIV एंटर करतो तेव्हा त्याचं रिप्लिकेशन होतं. त्या रिप्लिकेशनला थांबवण्यासाठी आपल्याकडे अँटीरिट्रोव्हायरल थेरपीचा वापर केला जाऊ शकतो. यालाच आपण ओनली अँटीरिट्रोव्हायरल ड्रग्ज पार्शली इफेक्टिव्ह that can only prolong the life of patient which suppress the replication of HIV असं सुद्धा म्हणू शकतो. दुसरी एक ट्रीटमेंट आहे तिला हार्ट असं म्हणतात. हार्ट म्हणजे ह्युमन हार्ट नाही तर हार्ट मीन्स HAART. लॉंग फॉर्म इज हायली ॲक्टिव्ह अँटीरिट्रोव्हायरल थेरपी हॅज बीन व्हेरी इफेक्टिव्ह इन रिड्युसिंग द नंबर ऑफ HIV पार्टिकल्स इन द ब्लड स्ट्रीम. म्हणजे आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये जर का HIVचे पार्टिकल असतील तर त्याचे नंबर्स कमी करण्याकरिता आपण हार्ट किंवा हायली ॲक्टिव्ह अँटीरिट्रोव्हायरल थेरपीचा वापर करू शकतो. कधीकधी आपण पाहतो की याच्या ट्रीटमेंटमध्ये काही औषधांचा सुद्धा वापर केला जातो. ते औषधं जे आहेत ते कुठले आहेत? ड्रग्स लाईक ATZ ज्याला आपण अझिडोथायमिडिन असं म्हणतो. दुसरा एक ड्रग वापरला जातो तो DDC दॅट इज डिऑक्सिसायटिडिन सारखे सुद्धा आपल्याकडे ड्रग वापरले जातात. कधीकधी आपण पाहता की किमोकायनिन्स किंवा चिमोकायमिन्स हे सुद्धा आपल्याकडे वापरले जातात. मग सांगितल्याप्रमाणे जगामध्ये 2 प्रकारच्या लसी तयार होत आहेत. त्यामध्ये GP160 GP120 ही लस जी आहे ही स्वीडनकडनं डेव्हलप करत आहे किंवा डेव्हलप होण्याची शक्यता आहे. शेवटचा पॉईंट आहे प्रिव्हेन्शन ऑफ एड्स. आपण आधी पण पाहिलेलं आहे की आपल्याकडे एड्स हा बरा होत नाही परंतु प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्वावरती आपण काम करू शकतो. ज्यामध्ये आत्ताच आपण एक पाहिलं होतं की डोंट डाय ऑफ इग्नोरन्स हा एक पार्ट आहे. सोबतच आपण पाहत आहे की आपल्या देशामध्ये इंडियामध्ये
नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, दॅट इज नोन ॲज नाको. अँड दुसरा एक पार्ट आपल्याकडे आहे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, जसे NGO वगैरे, हे सुद्धा आपल्याकडे प्रयत्न करतात जेणेकरून एड्स हा प्रिव्हेंट झाला पाहिजे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट पहिला आहे तो कुठला, एज्युकेट द पीपल. म्हणजे आपण पाहत आहे की सर्वात महत्त्वाचे म्हणजे पब्लिकला किंवा लोकांना याच्याबद्दल शिक्षण देणे आणि जनजागृती करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सोबतीलाच आपण पाहत आहे की WHO हॅव नंबर ऑफ प्रोग्राम्स. आपल्याकडे WHOचे खूप असे प्रोग्राम असतात ज्यामध्ये लोकांमध्ये किंवा मग मल्टिपल सेक्स पार्टनर याच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी उपयोगिता दाखवली जाते. यामध्ये दुसरा उपाय आहे सेफ ब्लड ट्रान्सफ्युजन, यूज ऑफ डिस्पोजेबल निडल्स, सिरिंजेस, त्यानंतर कंट्रोलिंग द ड्रग ॲब्युजेस, त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग सेफ सेक्स, त्यानंतर सेक्ज्युअल हॅबिट्स शुड बी चेंज, आणि सोबतच आपण पाहतो की फ्री डिस्ट्रीब्युशन ऑफ कंडोम्स सारख्या घटनासुद्धा इकडे सांगितल्या जाऊ शकतात, ज्यामुळे आपण पाहतो आहे की एड्स हे प्रिव्हेंट होईल.